कडक उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधला पाणीसाठा झपाट्यानं आटत चालला। आणखी 2.5 महिने उन्हाचे दिवस बाकी आहेत, त्यामुळे संभाव्य पाणी संकट लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून भातसा आणि अपर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेने राज्य सरकारकडे मागितली आहे। मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर आज देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि तिन्ही मार्गावर सकाळी 10:30 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। मध्य रेल्वेवर माटुंगा मुलुंड दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान ब्लॉक असणार आहे। पश्चिम रेल्वेकडून उन्हाळी विशेष गाड्यांच्या 930 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत। उन्हाळी सुट्टीनिमित्तानं होणारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं हा निर्णय घेतलाय। त्यानुसार उत्तर प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली आणि राजस्थानसाठी 32 गाड्यांच्या 376 फेऱ्या चालवल्या जातील। सोनं 600 रुपयांनी तर चांदी 1900 रुपयांनी घसरली आहे। गेल्या 3 दिवसांपासून सोन्या चांदीचे भाव कमी होत आहेत, त्यामुळे आता चांदी 98,100 रुपये प्रति किलोवर आली आहे आणि सोनं 88,400 रुपये प्रति तोळ्यावर आलं आहे। लाल मिरचीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे। एपीएमसी मध्ये लाल मिरचीची आवक वाढली आहे, त्यामुळे भाव 30% घटलेत। लाल मिरचीला घाऊक बाजारात मागच्या वर्षी तिखट मिरची 260 ते 360 रुपयांपर्यंत भाव मिळत होता। यंदा हाच भाव 150 ते 170 रुपये किलोवर घसरला आहे। 1 एप्रिलपासून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्यात येणार आहे। केंद्र सरकारने याबाबतचा एक मोठा निर्णय घेतलाय, त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्यानं बळीराजा चिंतेत होता। मुंबईमध्ये 50,000पेक्षा अधिक क्षयरोगाचे रुग्ण। मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे। 2024 मध्ये एकूण 60,633 रुग्ण आढळले आणि त्यापैकी 53,638 रुग्ण मुंबईमध्ये वास्तव्याला होते। मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पात 13% वाढ झाली। विद्यापीठाचा 2025-26 या वर्षाचा 968 कोटी 18 लाख रुपयांचा अर्थसंकल्प सिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला। यंदा विद्यापीठानं 147 कोटी 63 लाख रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प मांडला। अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्याच केल्याचं सीबीआयनं मुंबई हायकोर्टात क्लोजर रिपोर्टमध्ये सादर केलं। त्यामुळे अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सीबीआयकडून क्लीन चिट मिळाली। कुठलाही पुरावा न सापडल्यानं सीबीआयनं हा तपास आता बंद केलाय आणि हा क्लोजर रिपोर्ट तब्बल 4 वर्ष 4 महिन्यांनी दिलाय। रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेड प्रकरणामध्ये एकनाथ खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे। 3 आठवडे झाले तरी आरोपी पोलिसांना मिळत नाहीये। आम्हालाच न्याय मिळत नाही तर सर्वसामान्यांना काय न्याय मिळेल अशी खंत खडसेंनी व्यक्त केली। नांदेडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दुपारी नांदेडमध्ये हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होईल। बदलापूरचे शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे आणि आमदार किसन कथोरे यांच्यातला वाद विधिमंडळापर्यंत पोहोचलाय। शासनानं शिलाई मशीन, घरघंटी वाटप करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली होती, मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही महिलांनाच या योजनेचा लाभ दिल्याचा आरोप किसन कथोरे यांनी केलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी 5 एप्रिल रोजी श्रीलंकेला भेट देणार आहे। श्रीलंकेचे अध्यक्ष अनुराकुमार दिसनायके यांनी ही माहिती दिली आहे। दिसनायके यांनी संसदेत निवेदन देत मोदींच्या भेटीची तारीख जाहीर केली आहे। मुंबईच्या भांडूप परिमंडळातल्या वीज ग्राहकांकडे 165 कोटी रुपयांची थकबाकी आहे, तर आर्थिक वर्षाअखेरीला थकबाकी वसुलीवर भर दिला जातोय। त्यासाठी वीज बिल भरणा केंद्र साप्ताहिक सुट्टी आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सुद्धा कार्यालय वेळेमध्ये सुरू राहणार आहेत। नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाखल झालेत आणि कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज आढावा बैठक घेणार आहेत। कुंभमेळा बैठकीसह उद्योजकांसोबत सुद्धा फडणवीस बैठक घेणार आहेत। मुंबईमध्ये आज शिवसेनेची बैठक होणार आहे। आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी शिवसेनेची तयारी सुरू आहे आणि वांद्र्यामध्ये शिवसेना मुंबई उपनगर संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मुंबई उपनगर संपर्क प्रमुख मंत्री उदय सामंत बैठक घेणार आहेत। शिवसेनेचे नेते आणि विभाग प्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मनसेची मुंबईमध्ये एक महत्त्वाची बैठक आहे। प्रभादेवीतल्या रवींद्र नाट्य मंदिर इथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मनसेचे नेते, सरचिटणीस, मुंबईतले पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होईल।
शिर्डीतील कुत्र्यांना डायबिटीसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं। श्रद्धेपोटी भक्तांकडून मिळणारे बुंदीचे लाडू, पेढे, बिस्किटं आणि दुधाचा अतिरेकी आहार भाविकांकडून मिळत असल्यानं शिर्डीतल्या कुत्र्यांना डायबिटीस झालाय। त्यामुळे अनेक कुत्र्यांचे केस गळतात, तर पोटामध्ये जंतू सुद्धा होतात आणि सतत गोड खाल्ल्यामुळे कुत्र्यांमध्ये लठ्ठपणा वाढत चाललाय। भिवंडीतल्या मराडेपाडामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात शिवप्रेमींची मोठी गर्दी होते। या मंदिराचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला। त्यानंतर शिवरायांच्या दर्शनासाठी आणि हे मंदिर पाहण्यासाठी अनेकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। सांगलीतील वाळवामध्ये क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांचा स्मृतिदिन साजरा केला। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये अभिवादन सभा पार पडली। यावेळी मान्यवरांनी क्रांतीवीर नागनाथ नायकवडी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। भंडाऱ्यातल्या वनरक्षक त्रिवेणी गायधने यांना जागतिक वन दिनानिमित्तानं सुवर्ण पदक प्राप्त झाले। वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते त्रिवेणी गायधने यांना सुवर्ण पदक देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। गायधने यांना सुवर्ण पदक प्राप्त झाल्यानं सर्वत्र त्यांचं कौतुक होतंय। छत्तीसगडचे हिंदी लेखक विनोद कुमार शुक्ला यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालाय। विनोद कुमार शुक्ला यांना हा पुरस्कार देणार असल्याची घोषणा ज्ञानपीठ समितीनं केली आहे। हिंदी साहित्यातलं योगदान, सर्जनशीलता आणि अद्वितीय लेखन शैलीसाठी विनोद कुमार शुक्ला यांची निवड झाली आहे। जळगाव तालुक्यातल्या कानसवाडा गावचे माजी उपसरपंच हत्ये प्रकरणात 2 आरोपी ताब्यात घेतले, तर अद्याप 1 आरोपी फरार आहे। गावातल्याच तिघांनी माजी उपसरपंच युवराज कोळी यांच्यावर हल्ला चढवला। चाकू आणि चॉपरने त्यांच्यावर वार चढवल्यानं त्यांचा मृत्यू झाला। उल्हासनगरमधल्या एका शाळेत पोलिसांनी विद्यार्थिनींना गुड टच बॅड टचचे धडे दिले। यावेळी पोलिसांचं ऐकून एका विद्यार्थिनीनं तिचे वडील तिच्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं तिनं सांगितलं। या प्रकरणात विद्यार्थिनीच्या नराधम बापावर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। पुण्यात अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय। पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात 60 किलो गांजा जप्त केला। याची एकूण किंमत 12 लाख रुपये। गांजा तस्करी करणाऱ्या एका परप्रांतीय आरोपीला अटक केली। प्रशांत कोरटकर याचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतला। प्रशांत कोरटकरच्या पतीनं पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केला, तेव्हा आता कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली आहे। शिवरायांवर बोलणाऱ्याला माफी नाही असा इशारा भाजप खासदार नारायण राणे यांनी दिला। प्रशांत कोरटकर कितीही पळाला तरी त्याच्यावर कारवाई होणारच असं नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलंय। नागपूरमधल्या संचारबंदी शिथिलता आणण्यात आली आहे आणि पाचपावली, शांतीनगर, लकडगंजमधली संचारबंदी पूर्णतः उठवण्यात आली आहे, तर कोतवाली तहसील आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत संध्याकाळी 7 ते रात्री 10 पर्यंत शिथिलता देण्यात आली आहे। यशोधरा नगरमध्ये संचारबंदी मात्र पुढचे आदेश येईपर्यंत कायम राहणार आहे। औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत पोस्ट करून 2 समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडमध्ये पेठ बीड पोलीस ठाण्यामध्ये या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सोशल माध्यमांवर अशा स्वरूपाच्या पोस्ट करणाऱ्या व्यक्तींविरोधात कारवाई केली जाईल असा इशारा बीड पोलिसांनी दिलाय। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पुन्हा आक्रमक झालेत। आरक्षण द्या अन्यथा पळताभुई थोडी करू असा इशारा जरांगेंनी सरकारला दिला। राज्यभरात मराठा सेवकांची नियुक्ती करणार असल्याची घोषणा मनोज जरांगेंनी केली। ठाण्यामध्ये वाहन चालकांना सिग्नलच्या प्रतीक्षेमध्ये उभे असताना उन्हाचा त्रास जाणवू नये म्हणून महानगरपालिकेतर्फे गोखले रोडवरून 3 हात नाक्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जाळीचं आच्छादन टाकण्यात आलंय। महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार हा उपक्रम राबवण्यात आला। या जाळीमुळे वाहन चालकांना काही प्रमाणात उन्हापासून दिलासा मिळणार आहे। अतिक्रमण काढल्यानंतर उपलब्ध झालेल्या जागेत हिरवळ फुलवण्याचा प्रयोग मुंबई महानगरपालिकेने केला। प्रभादेवीतल्या SL मठकर मार्गावरच्या 39 अनधिकृत बांधकामं हटवल्यानंतर या मार्गाचं रुंदीकरण करण्यात आलं आणि त्याचबरोबर रस्त्यालगत उपलब्ध झालेल्या खुल्या जागेमध्ये विविध झाडांची 200 पेक्षा अधिक रोपटी लावून हा मार्ग आता हिरवागार करण्यात आलाय। सागरी किनारा मार्गालगतच्या भराव भूमीवर हिरवळ तयार करण्यासाठी पालिका प्रशासनानं कंपन्यांकडून अर्ज मागवले होते। त्याला 5 मोठ्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला। त्याकरता पालिका प्रशासनानं 400 कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांकडून अर्ज मागवले होते।
यवतमाळच्या पुसद आकारामध्ये नव्यानं दाखल झालेल्या 10 लाल परींचं मंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते लोकार्पण झालं। यावेळी बसेसची पाहणी करून इंद्रनील नाईक यांनी एसटी बस चालवली। दरम्यान त्यांच्या पत्नी मोहिनी नाईक यांनीही बसमधून प्रवास केला। दादासाहेब खिंडकरांच्या जीवाला धोका असल्याचं पत्र खिंडकर यांच्या पत्नीनं कारागृह अधीक्षकांना दिलंय। वाल्मिक कराड आणि खिंडकर एकाच कारागृहात आहेत, त्या वाल्मिक कराडकडून जीवाला धोका असल्याचा या पत्रामध्ये उल्लेख केलाय। जलदिनानिमित्तानं जनजागृतीचा उत्तम उदाहरण म्हणजे अकोला जिल्ह्यातल्या कान्हेरी सरप हे गाव। शहराजवळ असलेल्या 15,000 लोक वस्तीचं कान्हेरी सरप हे गाव आता दुष्काळ मुक्त झाले। ग्रामस्थांनी एकत्र येत गावातील नदीचं श्रमदानातून खोलीकरण केलं आणि त्याचबरोबर विहिरीची सफाई केली। शेततळ सुद्धा बांधलं, त्यामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती आता थांबली आहे। जागतिक जलदिनानिमित्तानं समर्थ विद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी भंडारा जिल्ह्यातल्या लाखनी शहरातून रॅली काढली। दरम्यान हातात बॅनर घेऊन विद्यार्थ्यांनी पाणी अडवा पाणी जिरवा असा संदेश दिला। कळंबोलीमध्ये लोखंड पोलाद बाजाराच्या इमारतीमध्ये पनवेल प्रादेशिक परिवहन विभागाचे आरटीओचं कार्यालय सुरू आहे आणि हे कार्यालय काही दिवसांमध्ये स्थलांतरित होऊन खारघरमध्ये सेक्टर 36 मध्ये सुरू होणार आहे। राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्यानं उष्माघाताच्या रुग्णसंख्येत वाढ झाली। आतापर्यंत उष्माघाताचे 21 रुग्ण आढळून आले। यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक 4 रुग्ण आहेत। बुलढाणा, नागपूरमध्ये प्रत्येकी 3 रुग्ण, पालघर आणि लातूर जिल्ह्यात 2 रुग्ण आढळून आले। नांदेडमध्ये जीबीएसचे 4 नवे रुग्ण आढळलेत। यामध्ये 3घांची प्रकृती स्थिर आहे, एकाची चिंताजनक आहे, 1 रुग्ण अल्पवयीन असल्याची माहिती कळतेय। या रुग्णांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। वाशिमच्या बाभुळगाव इथल्या अनिकेत सादुडे या 14 वर्षाच्या मुलाच्या हत्येप्रकरणात 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। दोन्ही आरोपींना 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दोन्ही आरोपींनी 12 मार्चच्या रात्री अपहरण करून हत्या केली होती। पुण्यामध्ये बापानं पोटच्या मुलाची हत्या केली। पत्नीसोबत झालेल्या भांडणात बापानंच आपल्या 4 वर्षाच्या चिमुकल्याची हत्या केली। हत्येनंतर चिमुकल्याचा मृतदेह जंगलात फेकून दिला। या प्रकरणात आरोपी बापाविरोधात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला। जालन्यात एका 20 वर्षाच्या विवाहितेवर सामूहिक अत्याचार करण्यात आला। शेतात लाकडं आणण्यासाठी गेली असता तिच्यावर अत्याचार करण्यात आला। या प्रकरणात 3ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलं। आरोपींना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। नौपाडा पोलिसांनी गहाळ झालेले तब्बल 101 मोबाईल नागरिकांना परत केलेत। नागरिकांनी मोबाईल गहाळ झाल्याबाबतच्या तक्रारी दिल्या होत्या आणि या प्रकरणात सायबर कक्षानं आणि पोलिसांच्या मदतीनं मोबाईल मालकांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले। मागेल त्याला सोलार पंप योजना धाराशिवमध्ये फक्त कागदावरच असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला। 17,000 शेतकऱ्यांना पैसे भरूनही सोलार पंप मिळाले नाहीत, तर 61,000 शेतकरी सोलार पंपासाठीच्या ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अडकलेत। सोलार पंप कंपनी निवडणं, स्पॉट सर्व्हे रखडलेत, परिणामी पाण्याअभावी पिकं आणि फळबागा करपू लागल्यात। पंढरपूर एसटी बस स्थानकातल्या स्वच्छतेच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातल्या महिला आघाडीनं आंदोलन केलं। बस स्थानकामध्ये अस्वच्छता आणि महिलांचे दागिने चोरी होण्याचं प्रमाण वाढले, त्यामुळे सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त करण्याची मागणी केली। उल्हास नदीच्या प्रदूषणाविरोधात माजी नगरसेवकांनी जल आंदोलन सुरू केलं। माजी नगरसेवक नितीन निकम आणि उमेश बोरगावकर यांनी मुंडण करून आंदोलन केलं। नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी मागच्या 8 वर्षांपासून पाठपुरावा करून सुद्धा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला। अकोला जिल्ह्यातल्या बाभुळगाव जवळच्या राष्ट्रीय महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला। ट्रक आणि कार भरधाव वेगानं अमरावतीच्या दिशेने जात होते। दरम्यान कार चालकाचं नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला। सुदैवानं यामध्ये कुठली जीवितहानी झाली नाही, मात्र वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। जळगावमधल्या छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलाच्या उतारावर उभा ट्रक अचानक मागच्या बाजूला धावला। भीषण अपघात झाला आणि या अपघातात ट्रकच्या मागे उभ्या असलेल्या 3 प्रवासी रिक्षा आणि 4 दुचाकी पूर्णपणे दबल्यानं मोठं नुकसान झालं। या घटनेमध्ये एका रिक्षातला प्रवासी जखमी असल्याची देखील माहिती कळते। वाशिममध्ये 2 दिवसीय शेतमाल विक्री महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय। महोत्सवात 150 पेक्षा अधिक शेतकरी आणि महिला बचत गटांनी स्टॉल्स लावले। महोत्सवामुळे शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध होतीये, त्यामुळे महोत्सवाला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय। वाशिम जिल्ह्यातल्या खरीपातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत निधी मंजूर करण्यात आलाय। 31 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर आणि 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल 53,000 हेक्टरवर पिकांचं नुकसान झालं। त्यामुळे 65,000 शेतकरी बाधित झाले।
त्यानंतर तब्बल 7 महिन्यांनी अखेर शासनाकडून मदत जाहीर झाली आहे. धुळ्यामध्ये पारंपरिक पद्धतीने गहू काढणीला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यामध्ये यंदा सर्वाधिक गहू पिकाची लागवड रब्बी हंगामात झाली आहे. 44,000 हेक्टरवर शेतकऱ्यांनी गहू लावलाय, तर गव्हाला चांगला भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी. मशीननं गहू काढला तर मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने गहू काढणी सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातल्या बिलोलीमध्ये जोरदार वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. शेतकऱ्यांनी 3 एकरवर फुलवलेली शेवग्याची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. दरम्यान शासनानं तात्काळ पंचनामा करून आधार द्यावा अशी मागणी केलेली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेनं तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईतल्या वांद्रे पूर्वमध्ये शिवसेनेनं संवाद बैठकीचं आयोजन केलं. मंत्री उदय सामंत शिवसेनेच्या नेत्यांची आणि विभाग प्रमुखांची बैठक घेणार आहेत. बैठकीपूर्वी उद्धव ठाकरे गटातल्या काही उपशाखा अध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. जळगावातल्या अजिंठा विश्रामगृहावर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि वकील उज्ज्वल निकम यांच्यात भेट झाली. दोघांमध्ये बंद दाराआड जवळपास 30 मिनिटं चर्चा झाली. भेटीनंतर कुठलीही प्रतिक्रिया न देता उज्ज्वल निकम निघून गेले. उद्धव ठाकरेंना दंगली घडवायच्या होत्या असा गंभीर आरोप नितेश राणेंनी केला. कीर्तिकरांसोबत मातोश्रीवर दंगली घडवण्याचा हा कट रचल्याचा आरोप करत कधी बैठका झाल्या तारखांसहित सांगू शकतो असं वक्तव्य राणेंनी केलं. दिशा सालियान प्रकरणावरून नितेश राणेंनी वक्तव्य केलंय. न्यायालयानं दिशाच्या वडिलांच्या याचिकेची दखल घेतली आहे. जे काही सत्य असेल ते कोर्टासमोर वकील मांडतील आणि योग्य तो निर्णय न्यायालय देणार आहे असं त्यांनी म्हटलंय. संजय राऊत यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका असं विधान संजय शिरसाट यांनी केलंय. राऊत जे बोलतात त्याच्या उलट होतं. बाळासाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं होतं काँग्रेस बरोबर जाऊ नका. हे गद्दा त्यांच्या मांडीवर जाऊन बसले असल्याची टीका त्यांनी केली.